गट्टू चिंकी बाबांसोबत टीव्ही बघत होते. किचनचं काम संपवून आई हॉलमध्ये आली आणि म्हणाली, खूप टीव्ही बघितलं, आता बंद करा. बाबांनी टीव्ही बंद केला आणि आईला विचारलं, बोल, काय झालं? मी हे विचारायला आले होते की उद्या महाशिवरात्र आहे. माझा तर दिवसभर उपवास आहे. तुम्ही तिघे उपवास करणार आहात की नाही? हे काय विचारणं झालं? तुझ्यासोबत आम्ही तिघ सुद्धा भगवान शंकराचे सच्चे भक्त आहोत. आम्ही तिघही नक्की उपवास करू. काय गट्टू चिंकी? हो हो, आम्ही सुद्धा उपवास करू. हो, माहित आहे का उपवास करायचा आहे तुम्हा तिघांना? रोजची पोळी भाजी खाऊन कंटाळा आला आहे ना? उपवासाचा बहाणा करून साबुदाण्याची खिचडी आणि बाकी गोष्टींवर हात साफ करण्याचा डाव आहे तुमचा. नाही नाही, असं काहीच नाही. ठीक आहे, मी साबुदाणे भिजवते. उद्या जेवण बनणार नाही, फक्त उपवासाच्या गोष्टीच बनतील. हे बोलून आई निघून गेली. गट्टू चिंकी आणि बाबा खुश झाले. उद्या मी असा उपवास करीन की उपवासाचे सगळे पदार्थ मी एकटाच खाईन. सकाळ झाली आणि आई गट्टू चिंकीला घेऊन सोसायटीमधील महिलांसोबत शंकराच्या मंदिरात गेली. महाशिवरात्रीमुळे शंकराच्या मंदिरात शिवभक्तांची गर्दी होती. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आईने शिवलिंगाला दूध, दही आणि मधाने अभिषेक केला आणि हात जोडून भगवान शंकराचे स्मरण करू लागले. ओम नमः शिवाय. आईला बघून गट्टू चिंकी सुद्धा हात जोडून उभे राहिले आणि भगवान शंकराचे स्मरण करू लागले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अशा प्रकारे भोलेनाथ शिवशंकराचा आशीर्वाद घेऊन गट्टू चिंकी आईसोबत घरी आले. आई किचन मध्ये उपवासाचे पदार्थ बनवू लागली आणि गट्टू चिंकी बाबांसोबत टीव्ही बघायला लागले. आईने खूप सारे पदार्थ बनवले होते, ज्यामध्ये साबुदाण्याची खिचडी, केळ्याचे चिप्स, बटाटा चिप्स, रताळ्याची खीर, साबुदाणा खीर आणि बरंच काही होतं. पदार्थांचा सुगंध किचन पासून हॉल पर्यंत आला आणि बाबांसोबत गट्टू चिंकीला त्रास देऊ लागला. कावळे ओरडतायत पोटामध्ये. आज तर नाश्ता सुद्धा केला नाहीये. उपवास केलाय भाऊ, लवकर करा. आई, खूप भूक लागली आहे, लवकर कर. तुम्ही सगळे बसा, सगळं तयार आहे. गरमागरम वाढते. मग काय, बाबा आणि गट्टू चिंकी डायनिंग टेबल कडे पळाले आणि आपापल्या जागी बसले. आई उपवासाचे सगळे पदार्थ घेऊन आली. ते पदार्थ बघून गट्टू चिंकी आणि बाबांच्या तोंडाला पाणी सुटले. अरे वा, हा फायदा असतो उपवास करण्याचा. इतके सगळे पदार्थ बघून तर तोंडाला पाणी सुटलं. मग काय, तिघही पदार्थांवर तुटून पडले. आई तिघांना आश्चर्याने बघत होती. बघता बघता सगळे पदार्थ संपले आणि गट्टूचे लक्ष आईकडे गेले. आई, तू तर काहीच नाही खाल्लंस. तू सुद्धा उपवास केला आहेस ना? सगळं संपलं. आता आई काय करणार? देवाचे आभार मानते. पोट भरल्यावर का होईना, पण तुम्हाला माझी आठवण तर आली. मला तर वाटले तुम्ही मला विसरलात. सांग ना आई, तू काय खाणार? माझा उपवास तुमच्यासारखा नाहीये. मी फक्त 2 केळी आणि 1 ग्लास दूध घेईन. आईने 2 केळी खाल्ली, 1 ग्लास दूध घेतला आणि तिचं झालं. बाबा आणि गट्टू चिंकीने दुपारी सुद्धा उपवासाच्या पदार्थांवर ताव मारला. रात्रीच्या जेवणात सुद्धा त्यांनी भरपेट साबुदाण्याची खिचडी खाल्ली आणि झोपले. मग काय, अर्ध्या रात्री अचानक बाबा, गट्टू चिंकी यांच्या पोटात दुखू लागलं. तिघही दुखण्यामुळे ओरडू लागले. हे भोलेनाथ, हे काय होतंय? आई आई, खूप दुखतंय. आई आई. ओह, आई, काही तर औषध दे ना. ही दुखायचं थांबतच नाहीये. ओ आई. तुम्ही तिघे दिवसभर नुसते खात राहिलात ना. पोट शांत झालं ना मन, म्हणून तुम्हा तिघांचे पोट खराब झाले. उपवास पोटभर खाण्यासाठी नाही, पोट आणि मनाच्या शुद्धीसाठी केला जातो. पण तुम्ही तर फक्त खातच राहिलात. मी किती समजवलं पण ऐकलं नाही. आता भोगा परिणाम. आम्हाला माफ कर.
यानंतर आम्ही खाण्यासाठी उपवास नाही करणार. फक्त आम्हाला औषध दे. हो आई, प्लीज औषध आण. आमची तब्येत बिघडते आहे. थांबा, आणते. आई औषध आणायला गेली तेव्हा गट्टू म्हणाला, आजच्या नंतर मी असा उपवास करीन की काहीच खाणार नाही. अशा प्रकारे चुकीचा उपवास केल्यामुळे गट्टू, चिंकी आणि बाबा यांची तब्येत बिघडली आणि तिघं उपवासाचा खरा अर्थ सुद्धा समजले.